नेमबाजी प्रकारात चमकदार कामगिरी केलेली आहे आणि आज त्याची सुवर्ण पदकासाठी अंतिम लढाई आहे ती होणार आहे आणि याची उत्सुकता आता त्याच्या कुटुंबियांना देखील लागलेली आहे। फक्त त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर कांबळवाडी ग्रामस्थांना देखील या त्याच्या 1 वाजता होणाऱ्या सामन्याची सगळी उत्सुकता लागलेली आहे। मी आता स्वप्नीलच्या आई वडिलांसोबत आहेत। काय सांगाल, काय नेमक्या भावना आहेत? आज अंतिम लढाई त्याची होते ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकासाठी। नमस्कार, मी स्वप्नीलचा बाबा बोलतोय। माझं मूळ गाव कांबळवाडी, तालुका राधानगर, जिल्हा कोल्हापूर। खरं पाहता या ठिकाणी गेले जवळजवळ 12, 13, 14 वर्षे स्वप्नील घरापासून थोडासा लांब आहे। 6 महिन्यातून 2 दिवस यायचं, 6 महिन्यातून 3 दिवस यायचं असं करतो। त्यानं आपल्या खेळामध्ये कधीही कसर केली नाही, आळस केला नाही, कंटाळा कधी केला नाही आणि त्याच्या अनेक कोचनी त्याला सांगितलं आणि मी त्यांचा जे रिप्लाय घेतो त्यावेळी स्वप्नीलविषयी त्यांचं सर्वांचंच मत चांगलं आहे। त्यानं अनेक पदकं जिंकलीत, देशाची आणि देशाच्या बाहेरची सुद्धा पदकं जिंकलेली आहेत। मला ठाम वाटतं की या ठिकाणी तो आज या आपल्या ऑलिम्पिकच्या या फायनल मॅचमध्ये पदक जिंकेल, कारण त्याचं कष्ट आणि त्याला दिसणारा तिरंगा हा त्याच्यासमोर कायम दिसतो आणि देशाला पदक द्यायचंच या उद्देशाने तो आज रात्री आम्ही त्याला फोन पण केलेला नाही, त्याला डिस्टर्ब करायचं नाही म्हणून आम्ही त्याला काल फोन पण केलेला नाही आणि मला ठाम वाटतं, आमच्या परिवाराला ठाम वाटतं की या देशातील साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा, देशवासियांचं प्रेम त्याच्या अगदी कामी येईल। माझ्या गावातील माझी पांढर म्हणतो आम्ही, ज्याला देव म्हणतो, त्या सर्वांच्या कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं त्याला आज नक्कीच यश मिळतं असं मला वाटतं। खरं तर स्वप्नील फायनलपर्यंत गेल्यानंतर अनेकांची तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर आता फोन येत आहेत। काय नेमक्या लोकांच्या प्रतिक्रिया, काय नेमक्या शुभेच्छा येत आहेत? लोकांच्या शुभेच्छा सारख्या चालूच आहेत। अगदी मला फोन ठेवायला वेळ नाही आहे। एवढ्या ग्रामीण भागातील एवढ्या साध्या सामान्य कुटुंबातला मुलगा इतक्या वरपर्यंत पोहोचलेला आहे आणि हे कसं शक्य झालं, तुम्ही त्याच्यासाठी काय काय केलं आतापर्यंत, तुम्ही एवढा नेमबाजी हा खेळ फार खर्चिक आहे, तुम्ही त्याच्यासाठी काय पैसा काय उपलब्ध केला, हे सगळं लोक मला विचारतात। मी त्यापर्यंत त्यांना उत्तर देतो आहे। काय सांगाल, खरं तर कांबळवाडीसारख्या छोट्या गावातून थेट पॅरिस ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदकापर्यंतची झेप खरं तर स्वप्नीलनं मारलेली, तुम्ही एक आई म्हणून कसं बघता त्याच्या या सगळ्या एकूणच प्रवासाकडे? स्वप्नीलनं पॅरिसमध्ये असल्यामुळे त्याची आवड ती आम्हाला आहे, तिची खेळण्याची आवड आहे, आम्हाला जिंकावं असं वाटतं। इथून पुढं तो जिंकेल आणि लहान छोट्या गावातच तो वावरलेला, बाहेर जाऊन त्यानं प्रगती केली। कशा पद्धतीनं त्यानं कष्ट घेतलेत या सगळ्या एकूणच इथंपर्यंत पोहोचण्यासाठी? शाळेत तो पब्लिक स्कूलला होता, तिथून सांगलीला गेलेला, तिथं त्याला गेम आवडली, रनिंगमध्ये होता तो, त्याला रायफलची गेम आवडून तो नाशिकमध्ये शाळेत गेलेला, मग तिथून त्याला ते आवडलं। मग त्याला पत्र एक आलं आमच्या घरी, मम्मी पप्पाला म्हटला मला पत्र आलं आणि तू कोल्हापुरात शिकाय जाऊ का नाशिकमध्ये जाऊ? मग आम्ही म्हटलं खूप सारं लांब आहे नाशिक। मग तो म्हटला मला आवडतंय नाशिकलाच जाणार। मग तो नाशिकमधनं तिकडं रेल्वे खाती जाऊन तो एकटा जिंकू शकला। स्वप्नीलचा भाऊ देखील माझ्यासोबत आहे, तो देखील या सगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये आहे। काय सांगशील, कसं बघतोस या एकूणच स्वप्नीलच्या यशाकडे आणि आता तो सुवर्ण पदकापर्यंत पोहोचलेला, काय अपेक्षा आहेत? मला अभिमानच वाटतो की मी स्वप्नीलचा भाऊ आहे। तर तो जे त्याची कालची मॅच झाली त्यामध्ये त्याने चांगलेच गुण पटकावले आणि चांगल्या प्रकारे त्यांनी कामगिरी केली। तर आज 1 वाजता मॅच आहे, तर आम्हाला असं खात्री आहे आणि पूर्णपणे आम्हाला विश्वास आहे की तो सुवर्ण पदक घेऊनच येईल आणि त्याची मेहनत, त्याचे कष्ट ते सातत्यपूर्ण त्याचे आहेच आणि सर्वांचे आशीर्वाद पण त्यासोबत आहेतच आणि त्याची कामगिरी आजची पण चांगली होईल अशी आम्हाला खात्री आहे। तर पाहिलं आपण स्वप्नील कुसाळे आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकासाठी खेळणार आहे आणि त्याची उत्सुकता आता एकूणच त्याच्या कुटुंबियांना देखील लागून राहिलेली आहे। ज्या पद्धतीनं आतापर्यंत स्वप्नीलची कामगिरी राहिलेली आहे ते पाहता हे सुवर्ण पदक देशासाठी स्वप्नील नक्कीच घेऊन येईल अशा पद्धतीचा विश्वास या सगळ्या कुटुंबियांना वाटतोय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कांबळवाडी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।